कालचा दिवस खरं तर पिंपरी चिंचवड शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला। महानगरपालिकेच्या तिजोरीची चावी मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीची प्रक्रिया काल खरं तर पार पडली आणि या पदासाठी अभिषेक बारणे यांनी आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केला। त्याचबरोबर विविध विषय समितींच्या अध्यक्षपदासाठीचे इतर उमेदवारांनी देखील आपले अर्ज सादर केले। दिवसभरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसचिव कार्यालयात राजकीय हालचाली सुरू होत्या, मात्र वातावरण शांत आणि पूर्वनियोजित असल्याचं दिसून आले। कुठेही चुरस किंवा स्पर्धेचे चित्र पाहायला नाही मिळालं। नमस्कार, मी प्रसन्न तरडे आणि आपण पाहतात आपला आवाज। खरं तर आज आपण पाहणार आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध समितीच्या सभापतीच्या निवडीसाठी दाखल झालेल्या अर्जामागची खरी राजकीय स्टोरी काय आहे तर ते आपण पाहूयात। तर स्थायी समिती इतकी महत्त्वाची का असते हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकामधील स्थायी समिती म्हणजेच प्रत्यक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आर्थिक सरकार, कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी, निधी वाटप आणि विकास कामांचे अंतिम नियंत्रण हे सर्व अधिकारी या पदाकडे असतात। म्हणूनच हे पद मिळाल्यानंतर शहरात मोठा राजकीय दबदबा निर्माण होतो। खरं तर महापौर पद हे भोसरीकडे गेल्यानंतर स्थायी समिती सभापती पद हे चिंचवडकडे येणार हे जवळपास निश्चित झाले होते। भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी महापौर पद आपल्या मतदारसंघात खेचून आणले, तर चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी स्थायी समिती सभापती पदावर पकड मजबूत ठेवत अभिषेक बारणे यांच्या नावाला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले। आता यामध्ये इच्छुक कोण कोण होते हे पाहूयात। तर ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर या पदासाठी अनेक नावे चर्चेत होते, ज्यामध्ये बाबा त्रिभुवन असतील, संदीप कसपटे हे अनुभवी नेते ह्यामध्ये जे आहे ते इच्छुक होते। तसेच शीतल शिंदे जे महापौर पदासाठी इच्छुक होते, त्यांना महापौर पद न मिळाल्याने स्थायी समिती सभापती पद त्यांना मिळू शकते अशी चर्चा त्या ठिकाणी रंगली होती। मात्र अखेरीस राजकीय समीकरणे जुळले आणि बारणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र स्पष्ट झाले। काल विविध समित्यांच्या अध्यक्षांसाठी अर्ज दाखल करण्यात आले। यामध्ये जर आपण पाहिलं तर स्थायी समिती सोबतच इतर समित्यांची नावे जवळपास काल ठरलेलीच दिसत होती, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर स्थायी समिती सभापती पद जे आहे ते अभिषेक बारणे यांच्याकडे आहे, शिक्षण समिती पद जे आहे ते रवीना सागर आंघोळकर यांच्याकडे आहे, त्याचबरोबर क्रीडा समिती पद जे आहे ते कैलास कुटे, महिला व बालकल्याण सभापती पद जे आहे ते राणीमाई पटारे यांच्याकडे, तर विधी समितीमध्ये जर आपण पाहिलं तर नवनिर्वाचित नगरसेविका सुजाता निलेश बोराटे आणि त्याचबरोबर शहर सुधारणा सभापती जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले संजय नाना काटे हे या सर्व लोकांनी जे आहे ते काल आपला अर्ज दाखल केला आहे। केवळ ही औपचारिकता असल्याचे वातावरण काल खरं तर दिवसभरात पाहायला मिळाले। विरोधकांकडून खरं तर कोणताही प्रयत्न त्या ठिकाणी झाला नाही आणि शेवटच्या काही मिनिटातच हे सर्वांनी आपले उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केले। यावेळी सभागृह नेते प्रशांत शितोळे, त्याचबरोबर उपमहापौर शर्मिला बाबर, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे असतील, त्याचबरोबर चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप हे या ठिकाणी उपस्थित होते। एकंदरीत पाहता ही निवडणूक कमी आणि राजकीय सामंजस्य जास्त दिसले। आता औपचारिक घोषणा बाकी आहे, पण महानगरपालिकेतील सत्ता संतुलन कोणाकडे राहणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे। चला तर आज इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन। तुम्ही पाहत राहात आपला आवाज, हाक तुमची साथ आमची। धन्यवाद।